विद्यार्थी मित्रांनो, मागील तासामध्ये आपण ललित साहित्य म्हणजे काय आणि ललितेतर साहित्य म्हणजे काय किंवा ललित साहित्य आणि शास्त्रीय साहित्य याबद्दल आपण चर्चा करत होतो. तर आपल्याला सांगितलेलं आहे की ललित साहित्य तेच की जे वाचकांच्या भावनांना आवाहन करते, तर ललितेतर किंवा शास्त्रीय साहित्य जे वाचकांच्या विचारांना आवाहन करते. म्हणजे एक गोष्ट साधारणतः आपल्या लक्षात येईल की विचार आणि भावना ह्या दोन्ही बाबींची चर्चा ललित साहित्य आणि शास्त्रीय साहित्याच्या अंगाने लेखकांनी या ठिकाणी केल्याचे आपल्याला दिसते. मग ललित साहित्यामध्ये कोणकोणत्या लेखन प्रकारांचा समावेश आहे आणि ललितेतर साहित्यामध्ये कोणकोणते लेखन प्रकार आपल्याला संभवतात. सुरुवातीला ललितेतर साहित्याचा किंवा शास्त्रीय साहित्याचा जर आपण लेखनाच्या अंगाने विचार केला तर ललितेतर साहित्यात लेखन प्रकार नसतात. मग काय असतं, तर त्यामध्ये केवळ आणि केवळ स्फुट निबंधपर लेखन आणि दीर्घ ग्रंथपर असे दोनच प्रकारचे लेखन खरं तर ललितेतर साहित्यामध्ये संभवतात. लक्षात आलं का? ललितेतर किंवा शास्त्रीय साहित्यामध्ये फक्त स्फुट निबंधपर आणि दीर्घ ग्रंथपर असे दोनच प्रकारचे लेखन खरं तर त्या ठिकाणी संभवू शकतात. पण ललित साहित्याचा आवाका मात्र निश्चितपणे व्यापक असा आहे. म्हणजे ललित साहित्यामध्ये काव्य, कथा, कादंबरी, ललित गद्य, नाटक असे अनेक वाङ्मय प्रवाह येतात. आणि यातही नुसते काव्य जरी आपण घेतले, त्याची मीमांसा जरी केली, तरी काव्य या लेखन प्रकारामध्ये भावगीत असतील, नाट्यकाव्य असेल, खंडकाव्य असतील, सुनीत असतील. जसं सुनीत म्हटल्यानंतर मराठी साहित्यामध्ये काव्य प्रकारामध्ये सुनीत हा प्रकार पहिल्या आधी 1866 केशवसुतांनी वापरला. विलापिका असतील, कथाकाव्य असेल, असे अनेक उपप्रकार आपल्याला ललित साहित्यामध्ये संभवताना दिसतात. तेव्हा वैचित्र्य आणि वैविध्य या दृष्टीने ललित साहित्य ही एक फार अशी व्यापक संज्ञा आहे, हे आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे लक्षात येईल. तिचा आवाका मात्र निश्चित वेगळा आहे. भारतीय संस्कृत काव्यचर्चेत काव्य शब्द ललित साहित्य या व्यापक अर्थानेच योजिलेला आहे. भारतीय संस्कृत काव्यचर्चेत काव्य हा शब्द ललित साहित्य या व्यापक अर्थानेच योजिलेला आहे. म्हणजेच काव्य हे ललित साहित्य प्रकारामध्ये मोडतं आणि त्यालाच आपण ज्यामध्ये सौंदर्य आणि भावना एकवटलेल्या असतात ते साहित्य म्हणजेच ललित साहित्य होय, अशी आपण त्याची ढोबळमानाने व्याख्या करू शकतो. भरतमुनी नाटकाला दृश्यकाव्य आणि नाट्येतर ललित साहित्याला श्राव्य काव्य असे म्हणतात. आणि म्हणूनच भरतमुनी नाटकाला दृश्यकाव्य आणि नाट्येतर ललित साहित्याला श्राव्य काव्य असेही संबोधतात. राजशेखर या प्राचीन संस्कृत समीक्षकाने साहित्याचे हे वर्गीकरण फार चांगल्या तऱ्हेने मांडलेले आहे. राजशेखर हा जो प्राचीन संस्कृत साहित्य समीक्षक आहे, त्यांनी साहित्याचे जे वर्गीकरण करत असताना
अतिशय चांगल्या पद्धतीने त्याची मांडणी केलेली आहे. त्यामध्ये वस्तुनिबंधन आणि प्रतिभास निबंधन असे साहित्याचे 2 प्रकार सांगितले आहेत. वस्तुनिबंधन आणि प्रतिभास निबंधन असे साहित्याचे आणखी 2 प्रकार या ठिकाणी केलेले आहे. म्हणजे ललित साहित्य आणि ललितेतर साहित्य आहेच, परंतु आणखी संस्कृत समीक्षकाने साहित्याचं वर्गीकरण करत असताना त्या व्यतिरिक्त आणखी वस्तुनिबंधन आणि प्रतिभास निबंधन असे साहित्याचे 2 प्रकार सांगितले. त्यांच्या मते वस्तुनिबंधन किंवा स्वरूप निबंधन म्हणजे असे साहित्य की ज्यामध्ये वस्तूचे, विषयाचे यथातथ्य जसेच्या तसे वर्णन केले जाते, त्याला आपण वस्तुनिबंधन किंवा स्वरूप निबंधन असं म्हणतो. निबंधन म्हणजे काय, तर बांधणे किंवा विशिष्ट नियमांनी चाकोरीबद्ध अशी रचना करणारं लेखन ज्याला आपण वस्तुनिबंधन किंवा स्वरूप निबंधन असं म्हणतो. म्हणजे वर्ण्यवस्तू व विषय यावरच हे लेखन सर्वतोपरी केंद्रित झालेली असते आणि अशा लेखनात वाच्यार्थ आणि निश्चितार्थालाच महत्त्व असते. उलट प्रतिभास निबंधात वस्तूचे जसेच्या तसे वर्णन येत नाही, तर त्यामध्ये कवीच्या चमत्कृतीपूर्ण प्रतीतीचे महत्त्व येताना दिसते. तिथे दिसतो तो प्रतिभेचा, कवीचा तो प्रतिभास, आणि तिथे लक्षात येतो की तो म्हणजे त्याची केलेली काव्याची निर्मिती. आणि म्हणून कवी म्हणजे केवळ नुसतंच एक कॅमेरा नाही की जसं एखादा कॅमेरामॅन एखादा उभा असल्यानंतर व्यक्तीचा किंवा एखाद्या दिसणाऱ्या सौंदर्य स्थळाचा फोटो काढतो, परंतु इथे कवीच्या बाबतीमध्ये मात्र तो कॅमेरा नाही किंवा वस्तू वा विषयाचे तो नुसतं जसेच्या तसे दर्शन घडवित नाही, तर तो वस्तूवर करीत असलेले संस्कार आणि वस्तुदर्शनातील त्याचा अभिप्राय हा नेहमीच महत्त्वाचा ठरत असतो. आणि म्हणून साहित्याच्या कक्षेचा, साहित्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मात्र वस्तुनिबंधन आणि प्रतिभास निबंधन म्हणजे प्रतिभा असावी लागते, तेव्हाच साहित्य निर्माण होऊ शकतं. आणि प्रतिभा हे अतिशय महत्त्वाचा पैलू आहे की जो साहित्यामध्ये त्याचा प्रामुख्याने अंतर्भाव होतो. मग ललितेतर साहित्य किंवा ललित साहित्य हे केवळ भारतीय साहित्याच्या संघाने याचा विचार होतो का, यावर देखील चर्चा होणे तितकेच गरजेचं आहे. कारण साहित्य ही अशी बाब आहे की जी केवळ एक विशिष्ट घटकांपुरता ती मर्यादित नाही, तर ती सबंध मानवजातीसाठी, संपूर्ण समाजासाठी ते एक फार मोठं वरदान ठरत असतं. ते एक फार मोठं विचारांची देवाणघेवाण होत असते. आणि म्हणूनच ललित साहित्य आणि ललितेतर साहित्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा केवळ भारतीय साहित्यामध्येच ललित साहित्य किंवा ललितेतर साहित्य, ज्याला आपण ललित साहित्य आणि शास्त्रीय साहित्य म्हणतो, ते केवळ भारतीय साहित्यातच मोडत नाही, तर त्याबरोबर पाश्चात्य साहित्य मीमांसकाने देखील, म्हणजे पाश्चात्य साहित्यामध्ये देखील ललित आणि ललितेतर साहित्याचा उल्लेख आपल्याला केलेला दिसतो. म्हणजे ललित साहित्याची मांडणी ही 2 भागामध्येच होते, हे आता भारतीय साहित्यामध्ये देखील सिद्ध झालेलं आहे आणि पाश्चात्य साहित्यामध्ये देखील ते सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून पाश्चात्य साहित्य मीमांसेनेही इमोटिव्ह एलिमेंट आणि थॉट एलिमेंट म्हणजे भावनात्मक घटक आणि वैचारिक घटक अशा दोहोंच्या आधारेच प्रामुख्याने साहित्याचे वर्गीकरण केले आहे. आणि ते करताना अर्थातच त्यांचे वाचकांच्या मनावर होणारे परिणाम प्रामुख्याने ध्यानी घेतलेले आहेत. या बाबतीत जिथे विचार हाच घटक प्रामुख्याने जाणवतो
ते ललितेतर किंवा शास्त्रीय साहित्य, म्हणजे पाश्चात्य साहित्यामध्ये देखील ललितेतर साहित्यामध्ये काय दिलेलं आहे, तर जिथे प्रामुख्याने विचार हाच घटक प्रामुख्याने जाणवतं ते ललितेतर किंवा शास्त्रीय साहित्य, आणि जिथे भावना किंवा सौंदर्य हा घटक प्रामुख्याने जाणवतो ते ललित साहित्य असे या ठिकाणी ललितेतर आणि ललित साहित्याची फोड करून अगदी प्राध्यापक अरविंद वामन कुलकर्णी यांनी साहित्याचे विचार या पुस्तकामध्ये साहित्याची अतिशय चांगल्या पद्धतीने, अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने मांडणी केलेली आपल्याला दिसते. मग इथे एक लक्षात येतो की ललित साहित्य हे काय असतं. कुलकर्णी म्हणतात की ललित साहित्य हे तेच असतं की व्यक्तिनिष्ठ, भावप्रेरित, कल्पना प्रतिभा निर्मित आणि सौंदर्य सिद्धीच्या नियमांचं अनुसरण करणारं साहित्य म्हणजेच ललित साहित्य. तर ललितेतर साहित्यामध्ये मात्र अगदी त्याचं एक वेगळं प्रारूप दिलेलं आहे, जे बुद्धिनिष्ठ, बुद्धिप्रेरित, तर्क अनुमानांदींवर भर देणारे, वळून तर्काधिष्ठित सुसंघटन असणारे साहित्य म्हणजेच ललितेतर साहित्य. तुम्ही जर वर्तमानपत्र या रविवारचं किंवा 2-3 दिवसाआधीच आलेलं असेल की जे मार्च महिन्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे नाशिकमध्ये होतो आहे, तर त्या नाशिकमध्ये संपन्न होणाऱ्या 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे डॉक्टर जयंत नारळीकर आहेत, ज्यांनी वनस्पतीशास्त्राचा सिद्धांत मांडला, ज्यांनी एकूणच एक वेगळं शास्त्रीय लेखन केलेलं आहे. एक शास्त्रीय केम्ब्रिज विद्यापीठातील असणारे डॉक्टर जयंत नारळीकर यांना आपण शास्त्रीय वाङ्मयीन लेखक म्हणू शकतो. यांना आपण ललितेतर साहित्य, कारण त्यांनी एकूणच वस्तुनिष्ठ आणि बुद्धिप्रेरित तर्क अनुमानादींवर भर देणारं साहित्य आणि तर्काधिष्ठित सुसंघटन असणारं साहित्य त्यांनी लिहिलेलं आहे आणि त्या सिद्धांताची मांडणी केलेली आहे. आणि त्यांची दखल घेत 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांना बहाल केलेलं आपल्याला दिसतो. म्हणजे एकूणच जर आपण विचार केलं तर ललित साहित्य आणि ललितेतर साहित्य हे आपल्याला निश्चितपणे एक वेगळ्या पद्धतीने परीक्षेच्या दृष्टीने त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, त्याचं विवेचन आपल्याला करायचं आहे. पुढल्या याच्यामध्ये आणखी बऱ्याच गोष्टी ललित साहित्याच्या बाबतीमध्ये दिलेल्या आहेत, त्या आपण पुढल्या पिरियडमध्ये पाहून घेऊ.